जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, एसएससी डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद, मी संचालक प्राध्यापक अंकुश शेळके आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये एसएससी डिफेन्स अकॅडमी औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, एसपीआय आणि जीएसपीआयची जाहिरात आलेली आहे आणि बरेच पालक या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी इच्छुक आहेत आपल्या पाल्यांचा, परंतु फॉर्म भरण्यासाठी त्यांना कोणकोणत्या अडचणी येतात किंवा फॉर्म भरण्यासाठी त्यांना कोणत्या डॉक्युमेंट्स लागणार आहेत या सर्वांची यादी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगणार आहे। तरी पण आपण जर या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर निश्चितच या चॅनलला सबस्क्राइब करून जे पालक आहेत त्यांनी इतर पालकांसोबत सुद्धा या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाहीये। चला तर बघूया, ज्यावेळेस आपण विद्यार्थ्यांचा मुलांचा किंवा मुलींचा या ठिकाणी फॉर्म भरतो ते गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला जाऊन जी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीवर गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, त्याच्यावर मुलांसाठी वेगळी आहे वेबसाईट आणि मुलींसाठी सुद्धा वेगळी आहे वेबसाईट। तर ती वेबसाईट कोणती असणार आहे, जर त्या वेबसाईटच्या संदर्भात तुम्हाला जर कल्पना नसेल तर ती लिंक सुद्धा मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून टाकणार आहे किंवा जे नंबर आपल्याला ज्या स्क्रीनवर दिसणार आहेत त्या नंबरशी तुम्ही या ठिकाणी संपर्क साधायचा आहे। चला तर बघूया या फॉर्म भरण्यासाठी जे एसपीआय आणि जीएसपीआयचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे। तर सर्वप्रथम मी सांगू इच्छितो, जे विद्यार्थी या वर्षी 2025 आणि 26 या वर्षी 10वी मध्ये शिकत आहेत अशा विद्यार्थी या ठिकाणी पात्र आहेत। त्यामध्ये सुद्धा गव्हर्नमेंटचे जे रूल्स आहेत किंवा नियम आहेत त्या पद्धतीनुसार 1 जानेवारी 2009 ते 1 जानेवारी 2012च्या दरम्यान मध्ये ज्यांचा जन्म झाला आहे असेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या ठिकाणी पात्र आहेत। चला तर बघूया कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत त्या संदर्भामध्ये आता आपण एक एक स्टेप बाय स्टेप माहिती घेऊया। बघा, सर्वप्रथम विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव जे की आधार कार्डशी जे आधार कार्डवर आहेत तेच टाकावा। जसं की काही आधार कार्डवरती मुलांचं नाव असं सरनेम अगोदर असतं, वडिलांचं नाव लेट असतं किंवा सुरुवातीला नाव वडिलांचं नाव आणि आडनाव असतं। अशा पद्धतीने तुम्ही जर 10वी मध्ये शिकत आहे, तुमच्या आधार कार्डवरती जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर ती लवकरात लवकर करून घ्यायची, कारण की आपण एक शासकीय फॉर्म या ठिकाणी आपण फिलअप करतोय। बघा, विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव टाकण्यासाठी त्यांना आधार कार्ड कंपल्सरी लागणार आहे, विद्यार्थ्याचं आधार कार्ड। त्याच्यानंतर दुसरं बघा, विद्यार्थ्याचा फोटो लागणार आहे। त्यानंतर विद्यार्थ्याचा फोटो आणि संपूर्ण पत्ता कोणता टाकायचा हा एक संभ्रम असतो। ज्या शाळेमध्ये तुम्ही ज्या विद्यार्थी समजा काही डे स्कॉलर असेल, अपडाऊन करत असेल घरून, तर त्यांनी त्यांचा रहिवासी पत्ता टाकायचा आहे आणि ज्यावेळी तुम्हाला शाळेचा नाव आणि पत्ता विचारतात त्या ठिकाणी शाळेचं नाव आणि पत्ता टाकणं गरजेचं आहे। म्हणूनच दुसरी गोष्ट, ज्यावेळी तुम्हाला परमनंट म्हणजे कायमस्वरूपी पत्ता विचारतात त्यावेळी तुम्हाला तुमचा होम ऍड्रेस टाकणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर बघा, फॉर्म फिलअप करत असताना परत त्यांना 8वी आणि 9वीचे गुण किती मिळालेले आहेत पर्सेंटेज मध्ये ते गुण या ठिकाणी तुम्हाला फिलअप करणं कंपल्सरी आहे। सोबतच पालकांची, आई आणि वडिलांची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी आपल्याला भरावी लागणार आहे। उदाहरणार्थ वडिलांचा व्यवसाय, वडिलांचं शिक्षण, आईचं शिक्षण, आईचा व्यवसाय। त्यानंतर सोबतच एक कॉलम आहे पुढे दिलेला, तो म्हणजे त्यांचा व्यवसाय संदर्भात ते काय करतात, जसं की व्यावसायिक आहे, गव्हर्नमेंट सर्वंट आहे की बिझनेसमॅन आहे, या टाईप मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे। सोबतच पुढे गेल्यानंतरचा जो कॉलम येईल तो येईल तुमचा वार्षिक उत्पन्नाचा, त्या संदर्भामध्ये जे काही वार्षिक उत्पन्न तुमचं असेल त्या संदर्भात तुम्हाला ते फिलअप करायचं आहे। त्याच्यानंतर जर काही विद्यार्थी हे एनसीसी मध्ये असेल, नॅशनल कॅडेट कोर मध्ये सहभाग घेतलेला असेल, ए सर्टिफिकेट असेल, बी असेल किंवा सी सर्टिफिकेट असेल, त्या संदर्भातही त्यांनी या ठिकाणी त्यांना मोजकं त्या ठिकाणी त्यांनी लिहायचं आहे। सोबतच जे काही विद्यार्थी स्पोर्ट मध्ये आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड स्टेट किंवा नॅशनल खेळलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी नोंदणी करणं गरजेचं आहे। म्हणूनच त्यासोबतच विद्यार्थ्याची उंची किती आहे, वजन किती आहे, त्याच्यानंतर त्याची चेस्ट किती आहे, चेस्ट फक्त मुलांसाठीच लागू आहे, जसे की 79 सेंटीमीटर न फुगवतो आणि फुगून 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे, म्हणजे 84 सेंटीमीटर असली पाहिजे। या सर्व जो क्रायटेरिया आहे, सोबतच त्यांची उंची किती असली पाहिजे। मुलांसाठी जर उंची बघितली तर 157 सेंटीमीटर आहे आणि मुलींसाठी जर बघितली तर फक्त 152 सेंटीमीटर आहे। अशा स्वरूपाचा क्रायटेरिया हा पूर्ण फॉर्म भरल्यानंतर शेवट ऑप्शन येतं फीस भरण्याचं। जर फीस या ठिकाणी गव्हर्नमेंटची फीस आहे हे 450 रुपये आहे, जी तुम्हाला ऑनलाईन करायची आहे। बाकी जो खर्च आहे, समजा या ठिकाणी फीस भरताना जीएसटी आणि इतर शुल्क जवळपास 500 ते 550 रुपयापर्यंत तुम्हाला तो खर्च आहे। आणि याच्या व्यतिरिक्त जर पालकांना काही शंका
किंवा काही अडचणी येत असेल फॉर्म भरण्यासाठी तर जे स्क्रीनवर नंबर दिलेत त्या नंबरशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे। आणि हो, विशेष आपली ही एकमेव शाखा आहे छत्रपती संभाजीनगरला, महाराणा प्रताप चौक श्री हॉस्पिटलच्या शेजारी। जर आपल्याला या नावानेच कोणी जर या ठिकाणी धोका देत असेल किंवा नावाने तुमचा प्रवेश वगैरे करत असेल तर निश्चितच या संदर्भात तुम्ही प्राध्यापक शेळके सर यांच्याशी म्हणजे मी स्वतः या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की आपली एकमेव शाखा आहे। म्हणून तुम्ही जे स्क्रीनवर नंबर दिले ते एकदा परत पडताळून बघायचं आहे आणि येणारे जे काही फॉर्म आहेत ते फॉर्म फिलअप करताना काही अडचण आल्यास नंबरवर संपर्क साधायचा आहे। जय हिंद।